अखेर सरपंचाच्या खुनाचं कोडं उलगडलं। मारहाणीचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती गवसले। बड्या नेत्याचं कनेक्शन असल्याचं उघड सुद्धा झालंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे। शनिवारी बीड मध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी महामोर्चा काढत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केला। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। आता आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला। यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आता वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे सीआयडीच्या हाती लागल्याचे पाहायला मिळत आहे। अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सापडले आहेत। आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईल मध्ये हे व्हिडिओ सापडल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांनी हे सगळे व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत आणि याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हीच माहिती खरं तर ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते। त्यावेळी त्यांनी एक स्कॉर्पिओ गाडी रस्त्यात सोडून पळ काढला होता। पोलिसांनी ही गाडी त्यावेळी ताब्यात घेतली होती। यात पोलिसांना 2 मोबाईल सापडले होते आणि मोबाईल आरोपी सुदर्शन घुले आणि आणखी एक आरोपी होते। आता या मोबाईल मधून सीआयडीने महत्त्वाचा पुरावा मिळवलाय। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओज मोबाईल मध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर खुनाच्या वेळी आरोपीच्या मोबाईल मधून एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 कॉल केल्याची माहिती देखील सीआयडीच्या तपासातून समोर आली आहे। आता हा बडा नेता कोण आहे याबाबत सस्पेन्स मात्र अजूनही क्रिएट झालेला आहे। मात्र हा नेता सत्ताधारी पक्षातला असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। हे नाव लवकरच समोर येईल। मात्र सीआयडीच्या तपासात ही गुप्तता पाळली जाते आहे आणि 16 फोन कॉल या बड्या नेत्याला या आरोपीच्या फोनवरून त्या दिवशी गेल्याचं पाहायला मिळतंय, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली। आणि हे सगळं प्रकरण आता लवकरच सुटण्याच्या तयारीत आहे। मंडळी, वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे, त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।